कात्रजमधील स्नेहा झेंडगे आत्महत्या प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे। 7 जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। सासरच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यात आणखी एका हुंडाबळीचं प्रकरण समोर आलंय। 3 दिवसापूर्वी फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सीमा राखपसारे या विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली। या पाठोपाठ आता पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सासरच्या जाचाला कंटाळून अवघ्या 27 वर्षाच्या विवाहितेनं आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय। स्नेहा विशाल झेंडगे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। तिचं विशाल झेंडगेशी अवघ्या 1 वर्ष 3 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं। विशाल झेंडगेचा एक खाजगी व्यवसाय असून यासाठी स्नेहाच्या वडिलांकडे तो 20 लाखांची वारंवार मागणी करत होता। यासाठी विशाल आणि विशालचे नातेवाईक स्नेहाचा वारंवार छळ करत होते। स्नेहाला तिच्या आईवडिलांशी कोणत्याही प्रकारे संपर्क करू दिला जात नव्हता। तिचा शारीरिक छळही करायचा असा आरोप स्नेहाच्या माहेरच्यांनी केलाय। तिच्यासोबत बरोबर केलेलंच आहे। ते आत्महत्या करू शकत नाही, त्यांनी घातपात केलेलं ते पैशाची मागणी छळ करणे 20 लाखाची मागणी करत होते। कंपनीसाठी 20 लाखाची मागणी करत होते। काल रक्षाबंधनच्या निमित्त स्नेहाचा भाऊ तिच्याकडे राखी बांधण्यासाठी येणार होता। मात्र तुझा भाऊ राखी बांधून घेण्यासाठी आला तर तुला मारून टाकेन अशी धमकी विशालने तिला दिली होती। सासरचा जाच, विशालकडून होत असलेला मानसिक आणि शारीरिक त्रास याला कंटाळून अखेर स्नेहानं गळफास घेऊन तिचं आयुष्य संपवलं। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवरा विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे आणि नंडेचा नवरा परमेश्वर थिटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सर्वांना अटक करण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिल्लारी यांनी दिली आहे। नमूद महिलेचे पोस्टमॉर्टम ससून रुग्णालय येथे करण्यात आलेले असून त्या अनुषंगाने पुढील तपास करीत आहोत। तसेच नमूद गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आलेले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करीत आहोत। मुलींनी आत्महत्या करू नये, सासरचे जाच करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी विवाहित महिलांना आवाहन केलंय। मुलींना सुद्धा मला सांगायचंय की असा जर छळ होत असेल कृपया आत्महत्या करू नये, परंतु त्यांनी त्यांच्यावर कठोर पोलीस कारवाई निश्चित करावी। स्वतःचं आयुष्य संपून ज्या पद्धतीने स्वतःचं आयुष्य संपवतात तसं संपवू नये। दरम्यान महिला अत्याचाराच्या घटनांवर अवाक्षरही बोलत नाहीत अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली आहे। अतिशय चेकाळत ज्या आयोगाच्या बाई आपली जिथे गरज नाहीये, जिथे आपला अधिकार नाहीये तिथे लुडबुड करत होत्या, त्या बाई मागच्या 2-4 महिन्यामध्ये जिथे सलग महिलांची प्रकरणं घडत आहेत त्यात अवाक्षरानेही व्यक्त झालेल्या नाहीत। वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि सासरच्या जाचाला कंटाळून होत असलेल्या आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण होतोय। सरकारनं कठोर पावलं उचलावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून होतीये।